हाय हॅलो गाईज, आज आपल्याला बनवायचं आहे बोंबील. हे मी बोंबील घेतलेले आहेत आणि इथे टोमॅटो, कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. तर चला बनवूया आपण. पहिले हे भाजून घ्यायचंय. कोण कसं बनवतं हे माहीत नाही मला, पण ही माझी साधी पद्धत आहे बरं का. बघूया कसं बनतंय ते. कांदा आपल्याला ब्राऊन ब्राऊन करायचा आहे आणि हा लसूण थोडासा, सॉरी बरं का, अद्रक राहिलं होतं, घेतलं मी ते आत्ता. हे सर्व माझं भाजून झालं आणि इथं मी काढते आता. इथं मी भाजलेल्या गोष्टी काढलेल्या आहेत. इकडे कुकर लावलेलं आहे. पहिलेच मी बोंबील धुवून घेतले होते, सॉरी भाजून घेतले होते. मला नाही आवडत नाही त्याच्यामुळे मी करते तरी पण बरं का. आता काय त्यांना आवडतं म्हटल्यावर काय करावं तर लागणारच ना, ऑप्शन नाही आहे. आमच्यात तेलाचं प्रमाण जरा जास्त राहते. चला तर मग हे मिक्सरमधून फिरून काढूयात. ही आहे माझी फायनली भाजी झालेली. इकडे भांडे खूप पडलेले आहेत. तर आज संडे असल्यामुळे मुलांनी पास्ता बनवला होता. मग काय भांडेच भांडे, काय करा. चला लागा मार्गाला. आता लहानपणी जाम भांडे खेळू वाटायचे नाही का, खेळतही होतो. आता नको झालंय. भांडे खेळताना सगळे रिलेशन निभवायचं नाही का. काका मामा सगळे तयार असायचे तेव्हा छान वाटायचं. पण आता सगळे नाती जिकडची तिकडे झाले. खेळा भांडे. पहिली आई म्हणायची पाण्यात खेळू नको. आता कोण अडवतंय का, पाण्यात खेळू नको. आता पाण्याशिवाय तर काम नाही कोणतं बायकांचं. तर माझी भाजी झालेली आहे. भाकरी थंडीचं गॅसवर करायला छान वाटते बरं, भाजतोय जरा हात त्याच्यामुळं. इथे माझ्या फायनली भाकरी आणि भाजी आणि भात झालेला आहे ऑलमोस्ट. मला अंड्याची चटणी बनवायची आहे माझ्यासाठी, कारण मी खात नाही ना. मला आवडत नाही त्या गोष्टी, बिलकुल नाही आवडत. का माहीत नाही, पण पहिल्यापासूनच नाही आवडत. खाण्याचा ट्राय पण कधी केलेलं नाही आहे मी. आवडतच नाही तर खायचा प्रश्नच येत नाही. इथे मी अंड्याची चटणी माझ्यासाठी केलेली आहे. मग तुमचं काय मेनू आज? चला ठीक आहे, बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, सॉरी शॉर्ट व्हिडिओमध्ये.